प्रेमामध्ये जात पात धर्म पाहिले जात नाही असे आपण नेहमीच म्हणतो, मात्र आता सोबतच प्रेमात लिंगभेद सुद्धा पाहिला जात नाही। लिंगभेदापुढे जाऊन एका युवकाने ट्रान्सजेंडर तृतीयपंथी असलेल्या युवकाशी विवाह केला व विशेष म्हणजे या विवाहाला कुटुंबातील मंडळींनी सहमती दिली। तृतीयपंथी म्हटले की आजही समाजाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे पाहण्याचा नकारात्मकच आहे। स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार या दोघांचा विवाह सोहळा पार पडला। अमरावतीच्या उत्तमनगर परिसरातील निकू या ट्रान्सजेंडरची बडनेरा मार्गावरील गोंडबाबा परिसरात चेतन नासरे नावाच्या युवकाशी भेट झाली। वारंवार भेटीमुळे दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले व या दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला। तब्बल 2.5 वर्षापर्यंत सोबत मैत्री राहिल्यानंतर चेतक व निकू यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला। मुलाच्या इच्छेखातर चेतनच्या आईवडिलांनी देखील या लग्नाला परवानगी दिली व सर्व कुटुंबियांच्या साक्षीने अमरावतीमध्ये हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला। या विवाह सोहळ्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली ती सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलतान यांनी। समाजात ट्रान्सजेंडरच्या बाजूने बदल होताना दिसत असल्याचे समाधान सुलताना यांनी व्यक्त केले। या आगळ्यावेगळ्या विवाहाची अमरावतीत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। तुम्ही एक आगळं-वेगळं लग्न या ठिकाणी लावून दिलं, कसं नेमकं हा प्रयत्न केला तुम्ही आणि कसं सक्सेसफुल? नाही, खरं म्हणजे चेतनचं मनापासून अभिनंदन करते मी आणि सगळ्यांनी जो सपोर्ट आहे त्यांचा पण, म्हणजे एक म्हणून एक आतापर्यंत आपण जातीच्या पलीकडची लग्न बघितली, धर्माच्या पलीकडची लग्न बघितली, पण एक लिंगाच्या पलीकडचं लग्न हे आपण पहिल्यांदा बघतोय। आणि मला असं वाटते प्रेमामध्ये जात धर्म लिंग याहीपेक्षा माणुसकी आणि मानवता ही सगळ्यात मोठं आपल्याला म्हणावं लागले। आणि प्रेमाला हे याचं कशाचं काही बंधन नसतं। आणि सगळ्यात एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून आणि एक बदल प्रवर्तक म्हणून मला आनंद या गोष्टीचा होतो की ट्रान्सजेंडरच्या बाजूनी बदल प्रवर्तक म्हणून समाजामध्ये वाढती संख्या आहे आणि ती अशीच वाढत राहणार आहे। त्याच्यामुळं यांच्या जगण्यामध्ये स्वाभिमान येईल निश्चितच आणि समाजाचं चेतनच्या परिवाराचं मनापासून अभिनंदन करते। माझी पहिली भेट गोंडबाबावर झाली होती आणि त्याच्यानंतर यांनी नंबर मागितला की तुझा नंबर मलाच पाहिजे। मी नंबर दिला। आम्ही कॉन्टॅक्ट केला दोघांनी। मग कॉन्टॅक्ट करता करता आमचं प्रेम झालं। प्रेम झाल्याच्या नंतर आमचं 2.5 वर्ष आम्ही कॉन्टॅक्टच केला आहे। त्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला, चेतननी आणि त्याच्या वडिलांनी आईबाबांनी आणि माझ्या आईबाबांनी निर्णय घेतला का आपण यांचं लग्न करून द्यायचं। आणि आज लग्न पार पडलं। काय नाव तुमचं? निकू चिंचखेडे। आणि तुम्ही लग्न करण्यापर्यंत कसा निर्णय कसा म्हणजे कधी घेतला आणि काय झालं? एकदम 2.5 वर्ष झालेलं होते। 2.5 वर्षानंतर पहिली भेट आमची गोंडबाबावर झाली गोडवून। त्याच्यानंतर भेटणं मग फोनवर बोलणं गेलं चालू झालं। त्यानंतर मग धीरे धीरे 2.5 वर्ष झाले। मग 2.5 वर्ष झाल्याच्या नंतर मग डायरेक्ट ठरलं लग्न करून घ्यायचं। तुम्हाला माहित होतं? हो, सगळंच मला। घरच्यांनी विरोध केला? नाही, काहीच नाही। घरच्यांनी काय म्हटलं? करून घ्या, तुम्हाला पिली पडदा करून घ्या लग्न। राजे तुम्ही दोघं खुश आहात? हा। काय नाव तुमचं? चेतन नासरे। चेतन नासरे। AS न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।